काही ऐशी दशा येईल माझी अंगा, काही ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाठवणे देह पायाच्या चिंतने, अवसान ते क्षण नाही मध्ये. काही ऐसा पात्र होईन लाभासे, काही ऐसा पात्र होईन लाभासे, नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल, नाठवणे देह पायाच्या चिंतने, अवसान ते क्षण नाही मध्ये. तुका म्हणे धन्य मानिन संचित, घेन ते नित्य प्रेम सुख, नाठवणे देह पायाच्या चिंतने, अवसान ते क्षण नाही मध्ये. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हरी चरण संसार, दुसरी चरण संताचिय, दुसरी चरण संताचिय, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काही ऐशी दशा येईल माझी अंगा, काही ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, नाठवून देह पायाच्या चिंतने, अवसान ते क्षण नाही मध्ये. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग. जगद्गुरु जगदवंदे देहुनिवासी श्रीमंत संत वैराग्याच्या परमूर्ती वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे नवे नवे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावरती ठेवून संपूर्ण विश्वामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे देवमान्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराया, तुकोबरायांचा चार चरणाचा आणि साधनायुक्त जीवन जगून देखील महात्म्याला प्राप्त झालेली अवस्था मला का प्राप्त झाली नाही आणि ती निश्चित कधी प्राप्त होणार, या संबंधीचा विचार जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगातून भगवंताच्या समोर प्रतिपादन करतात. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी नियोजनासंबंधी दोन शब्द बोलणं वक्त्याचा आद्य करतो. यानं आपल्या या श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर सोनवणे वस्ती आपल्या गावामध्ये रहिवासी असणारे आणि गेल्या 1 वर्षापूर्वी ज्यांचं निधन झाले असे वैकुंठवासी तुकाराम कुंडलिक सोनवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्षाध्याच्या निमित्तानं त्यांच्या पाठीमागचा त्यांचा संपूर्ण परिवार, त्या परिवारानं आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता या गौर कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. त्यांच्या पाठीमागं असणार त्यांचा संपूर्ण परिवार, त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी जनाबाई तुकाराम सोनवणे असतील, त्यांचे दोनही चिरंजीव श्री रावसाहेब तुकाराम सोनवणे, श्री बाळासाहेब तुकाराम सोनवणे, त्याचप्रमाणे त्यांच्या 3ही कन्या मुक्ताबाई सीताराम कुरकुटे, ताराबाई अंबादास वांडेकर, हिराबाई दत्तात्रय बोरकर, त्याचप्रमाणे त्यांचे 2ही नातू भरत रावसाहेब सोनवणे, महेश बाळासाहेब सोनवणे, समस्त सोनवणे पाटील परिवार, नाते आप्तेष्ट मित्र परिवार या सर्वांनी आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता या गौर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. प्रथमतः सेवेकरता उपस्थित माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं संपन्न सर्व आदरणीय माता भगिनी पुरुषवर्ग सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ही कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना या कीर्तन रूपी सेवेकरता सात संगत देणारे
महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये, मृदुंग क्षेत्रामध्ये, कीर्तन क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे. असे असणारे आमचे सर्व आदरणीय गुरुबंधू गुणीजन महाराज, त्यामध्ये आता ज्यांनी सुंदर चाल गायली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये यांचं फार मोठं नाव आहे. आमचे असणारे गुरुबंधू हरिभक्तपणे आदरणीय संगीत अलंकार किशोर महाराज असतील, हरिभक्तपणे आदरणीय युवा कीर्तनकार आमचे स्वामी महाराज असतील, दोघांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे गुरुकुळातील त्या ठिकाणी सर्व असणारे विद्यार्थी, टाळकरी, साधक वृंद, मृदुंगावरती साथ देणारे, आपल्या गावाचा असणारे भूमिपुत्र हरिभक्तपणे आदरणीय मृदुंग अलंकार आमचे नामदेव महाराज असतील, महाराजांचे मनापासून आभार मानतो. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणारे आदरणीय आमचे महेंद्र दादा, त्यांचे मनापासून आभार. उपस्थित सर्वांचे मनापासून आभार आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग हे महात्म्याला प्राप्त झालेली अवस्था मला का प्राप्त झाली नाही या संबंधीचा विचार तुकोबराय या अभंगातून भगवंताच्या समोर प्रतिपादन करतात. बरोबर 11:15 वाजलेले आहेत. 11:15 ते 12:15 1 तास कीर्तन चालणार आहे. 1 तास कीर्तन आहे. 12:15 पर्यंत कोणी मोबाईल बघायचा नाही, कोणी घड्याळ दाखवायचा प्रयत्न करायचा नाही. 12:15 12:16 जरी झाले तरी सांगायचे महाराज 1 मिनिट कीर्तन पुढे गेलं, आता कीर्तन बंद करा. आता काय हरकत आहे का? तुम्हाला असं वाटेल बाबा गाडी उशिरा सुटली म्हणजे उशिरा पोहोचन का काय, त्याची काही काळजी करायचं कारण नाही. बरोबर 1 तासामध्ये सेवा आपल्या त्या ठिकाणी भगवंताच्या चरणापर्यंत घेऊन जायची. फक्त 1 तास सेवा श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून सेवा श्रवण करावी अशी सर्वांना विनंती. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय सांगतात, महात्म्याला प्राप्त झालेली अवस्था मला का प्राप्त झाली नाही. लक्षपूर्वक आहे का? या भौतिक जगाचा जर विचार केला तर विज्ञान आणि अध्यात्म या दोघांनी काही मूलभूत गरजा माणसाच्या जीवनामध्ये माणसाला निर्माण केलेल्या आहेत. विज्ञान सांगते माणसाला जिवंत राहायचं ठरलं तर 3 मूलभूत गरजा विज्ञानानं प्रतिपादन केल्यात. पहा, लक्षपूर्वक आहे का? विज्ञान सांगते जिवंत राहायचं ठरलं प्रत्येक माणसानं अन्न हे खावंच लागतं. 1. जिवंत राहायचं ठरलं तर प्रत्येक माणसानं पाणी हे प्यावंच लागतं. 2. आणि जिवंत राहायचं ठरलं तर प्रत्येक माणसानं श्वास हा घ्यावा लागतो. या 3 मूलभूत गरजा आहेत विज्ञानाच्या. आणि विज्ञान गरजा सांगतोय हा भाग सोडून द्या, तुमचा आमचा अनुभव सुद्धा हाच आहे. बरोबर आहे? या 3 गरजाशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही. पहिली गरज आहे अन्न खावंच लागतं आणि आपला अनुभव सुद्धा तोच आहे. आता मला खरं सांगा, अन्नाचा वास घेऊन मुख जाते का अन्न खावं लागतं? अन्नाचा वास घेऊन मुख जाते का अन्न खावं लागतं? अन्नाचा वास घेऊन मुख जाते का अन्न खावं लागतं? अन्न खावंच लागतं. हे मी सांगत नाही, तुकोबरांच्या प्रमाण आहे. अन्नाच्या परिमळे तरी जाय भूक, अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी काय पाक घरोघरी, तरी काय पाक. अन्नाच्या परिमळे तरी जाय भूक, अन्नाच्या परिमळे अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी काहे पाक घरोघरी. अन्नाचा वास घेऊन भूक जात नाही, अन्न हे खावं लागतं. मला असं वाटतंय वास घेऊन जर भूक गेली असती तर शनी शिंगणापूरच्या स्टँडवरती गेला असता, भरपूर भाज्याचा वास घेतला असता, घरी आल्यानंतर पत्नीला सांगितलं असतं आज काय मला भूक नाही, आज भरपूर भाज्याचा वास. अन्नाचा वास घेऊन भूक जात नाही, अन्न हे खावंच लागतं. 1. 2. जिवंत राहायचं ठरलं तर पाणी पाहून तहान जाते का पिऊन? पाणी पाहून तहान जाते का पिऊन? काय पिऊन? हे महत्वाचं ध्यानात ठेवा. ज्ञानोबा तुकोबराय सांगतात पाणी पाहून तहान जात नाही, पाणी हे प्यावंच लागतं. देखून या जीवन जरी जाय तहान तरी काय साठवण घरोघरी. अन्नाचा वास घेऊन भूक जात नाही, अन्न हे खावं लागतं. पाणी पाहून तहान जात नाही, पाणी हे प्यावं लागतं. 3री मूलभूत गरज आहे जिवंत राहायचं ठरलं तर श्वास हा घ्यावा लागतो का घ्यावाच लागतो? श्वास घ्यावाच लागतो. कधी? सोमवारी, मंगळवारी, अमावस्या, पौर्णिमेला? बोला बोला बोला. रोज घ्यावा लागतो. अरे श्वास जसा घ्यावाच लागतो, अन्न जसं खावंच लागतं,
आणि पाणी हे प्यावंच लागतं. या 3 मूलभूत गरजा आहेत विज्ञानाच्या. पण ऐका, विज्ञान सांगतंय जिवंत राहण्याकरता अन्न, पाणी आणि श्वास या 3 मूलभूत गरजा आहेत. पण अध्यात्मशास्त्र 4थी गरज सांगतंय. कोणती गरज आहे महाराज? ऐका ना. जसं जिवंत राहायचं ठरलं, अन्न हे खावं लागतं, पाणी हे प्यावं लागतं आणि श्वास हा घ्यावा लागतो. तसं अध्यात्मशास्त्र सांगतंय प्रत्येक माणसानं त्याच्या जीवनामध्ये परमार्थ हा करावाच. ही गरज आहे शास्त्राने सांगितलेली. आणि साधू संतांचे प्रमाण सुद्धा तेच आहे. देवे दिला देह भजना गोमटा, किंवा दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, दिले इंद्रिये हात पाय कान, हो दिले इंद्रिये हात पाय कान. भगवंताने सुंदर शरीर दिलंय परमार्था करता, इंद्रिय दिलेत परमार्था करता, आतापर्यंत जिवंत ठेवलं ते सुद्धा परमार्था करता. मग प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, आम्ही परमार्थ करतो का? झोपले का काय? परमार्थ करतो का? परमार्थ करतो का? आता कीर्तनाला आलेल्या माणसाचा हा प्रश्न, तर घरी झोपलेल्याच काय? परमार्थ करतो म्हणावं तिकडूनही चुकतंय, आणि करत नाही म्हणावं तिकडूनच चुकतंय. का? परमार्थ करतो म्हणावं तर परमार्थाचं असणारं फल भगवंताची प्राप्ती ती आतापर्यंत आम्हाला व्हायला पाहिजे, ती काय झालेली नाही. आणि करत नाही असं म्हणावं तर किलो किलोचे टाळ वाजून पावसरवरती आणलीत. याचं उत्तर काय? त्याचं उत्तर असं आहे, प्रत्येक मनुष्य आपापल्या जीवनामध्ये परमार्थ करतो, पण साधू संत आणि शास्त्र सांगते त्यानुसार आम्ही आजही परमार्थ करायला तयार नाही. कसा परमार्थ करावा किंवा कसा परमार्थ करतो? तुकोबरा सांगतात प्रत्येक मनुष्य हा देखोबेखी परमार्थ करतो. त्यानं माळ घातली म्हणून माळ घालायची, त्यांनी गंध लावला म्हणून गंध लावायचा, तो पंढरपूरला गेला म्हणून पंढरपूरला जायचं, त्यांनी पंगत दिली म्हणून पंगत द्यायची, बरोबर आहे ना? तो गुजरातला गेला म्हणून गुजरातला जायचं, तो तिकडे आळंदीला गेला म्हणून आळंदीला जायचं. 99% परमार्थातल्या चाली अशाच चालल्या. पीछे से आया रागे, ही वस्तुस्थिती आहे. जेथे जेथे देखे देखीचा पर्वत, जेथे जेथे देखे देखीचा पर्वत, मायावी भिलत तातडीची, मायावी भिलत तातडीची, जेथे जेथे देखे देखीचा पर्वत, प्राप्ती झाली नाही. तुकोबरा सांगतात परमार्थ तर सगळे करतात, पण आमचा परमार्थ देखोवेखी परमार्थ चालल्यामुळं आम्हाला भगवंताची प्राप्ती झाली नाही. एक. दुसरा मुद्दा, परमार्थ करत असताना महाराज आम्ही प्रापंचिक माणसं आहोत. बायका मुलं शेतीवाडी गाडी माडी एवढा मोठा प्रपंच आहे, आणि तो करता करता जर आम्हाला परमार्थ करायचा असेल तर तो परमार्थ आम्ही नेमकी करावा कसा? तुकोबरा सांगतात सगळे बायका मुलं सोडून जा आणि पंढरपूरला जाऊन राहा, अजिबात नाही. न लगती सायास. मग कसा परमार्थ करावा? आता 2 सूत्र मला तुम्हाला या ठिकाणी प्रपंचातले सांगायचे. अतिशय सुंदर सूत्र आहेत, सोपे सूत्र आहेत, लक्षात राहायसारखे सूत्र आहे. तुकोबरा सांगतात प्रापंचिक माणसाला आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळवायचं असेल तर त्यानं प्रपंच करावा कसा? एक. आणि संसारी माणसाला किंवा परमार्थिक माणसाला नित्य उठून भगवंताची प्राप्ती व्हावी वाटत असेल तर त्यानं परमार्थ करावा कसा? दोघांकरता 2 सूत्र आणि अतिशय सोपे सूत्र. तुकोबरा सांगतात संसारी माणसाला आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळवायचं असेल तर त्यानं संसार करावा खाली पाहून. वाक्य पटतंय का? पहा किती कळतंय बघा. संसारी माणसाला आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळवायचं असेल तर त्यानं संसार करावा खाली पाहून,
आणि पारमार्थिक माणसाला भगवंताची प्राप्ती व्हावी वाटत असेल तर त्यानं परमार्थ करावा वरती पाहून. दोनच फक्त. संसार करायचा आहे, बोला बोला बोला, संसार करायचा आहे. लग्न झालेत का? नाही, लय टेन्शनी बघू राहिले म्हणून म्हटलं काय. संसार करायचा आहे खाली पाहून आणि परमार्थ करायचा आहे वरती पाहून. संसार खाली पाहून केला तर काय फळ आहे? तुकोबऱ्या सांगतात आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान. मला असं वाटतंय तुकोबऱ्यांनी 450 वर्षापूर्वी तुमच्या आमच्या सध्याच्या काळातलं सगळं अवलोकन केलंय, दूरदृष्टी पाहिली आणि मग तुकोबऱ्यांनी वाक्य सांगितलंय. का सगळ्या माणसाचा जर विचार बघितला तर आज आमच्याकडे प्रापंचिक अनुकूलता सगळी आहे, सगळी आहे. फक्त एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये नाही, त्याचं नाव हा 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज जर आम्ही आमच्या जीवनाचा विचार केला तर आज आमच्याकडे मोठी गाडी आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज जर आम्ही आमचा विचार केला तर आज आमच्याकडे मोठा बंगला आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे पैसे जास्त आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे कपडे जास्त आहे. तुमच्याकडे येतो आता. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये जर विचार केला आपला तर आज आमच्याकडे साड्या जास्त आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर आज आमच्याकडे पैसे जास्त 1,500 का असणार पण जास्त आहे. बरोबर आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज जर आम्ही विचार केला तर आज आमच्याकडे सोनं जास्त देऊच नका, फक्त हा का नाही एवढं सांगा. सोनं जास्त आहे. आता सगळ्यांना माता भगिनी पुरुष वर्ग सांगणारा शेवटचा प्रश्न. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये गाडी बंगला सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी आमच्याकडे जास्त आहेत, पण 10 वर्षाच्या तुलनेमध्ये 10 वर्षापूर्वी जे समाधान होतं ते समाधान आज आम्हाला आहे का? आहे का? अरे चालता जरी म्हटलं तर 1000-10,000 रुपयाची माणसं कपडे खरेदी करू शकतात, एवढी सक्षमता आहे. पण समाधान नाही. का समाधान नाही? तुकोबर सांगतात याचं एकच उत्तर, प्रत्येक मनुष्य प्रपंच करत असताना खाली पाहून प्रपंच करत नाही, म्हणून त्याच्या संसारामध्ये समाधान नाही. आणि म्हणून संसार करायचा आहे खाली पाहून आणि परमार्थ करायचा आहे वरती पाहून. संसारामध्ये खाली पाहणं याचा अर्थ असा, आपल्यापेक्षा जे दीन आहेत, आपल्यापेक्षा जे गरीब आहेत त्यांच्याकडे बघत संसार करणं, याला म्हणतात संसारातलं खाली पाहणं. नाही कळलं? अजून सोपं करून सांगतो ऐका. भगवंताच्या कृपेने तुम्हाला मोडकी तुडकी को आहे ना मोटरसायकल बसायला, मग तुम्ही बघा कुणाकडं ज्याला बसायला साधी सायकल सुद्धा नाही, तुम्ही त्याच्याकडे पहा आणि देवाला सांगा देवा त्याच्यापेक्षा मी खूप बरा. याला म्हणतात संसारातलं खाली पाहणं आणि परमार्थातलं वरती पाहणं. ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांनी काय करून भगवंताची प्राप्ती करून घेतली त्यांच्या विचाराचं चिंतन करत करत जाणं आणि आपण सुद्धा एक दिवस भगवंताच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणं, याला म्हणतात परमार्थातलं वरती पाहणं. विठ्ठल पण मला खरं सांगा, आपण असं जीवन जगतो का हो? बोला बोला बोला. संसार खाली पाहून करतो का वरती पाहून? बोला बोला, खरं बोला. इथं तरी आमच्या समोर डायरेक्ट रिव्हर्स गिअर टाकलाय आम्ही. कसा रिव्हर्स गिअर टाकलाय? साधू संत सांगतात आज कलियुगातले माणसं प्रपंच करत असताना संसार करतात वरती पाहून आणि परमार्थ करतात खाली पाहून. संसारामध्ये वरती पाहतो म्हणजे काय? आपल्या झोपडीच्या दारात उभा राहतो आणि शेजार त्याचा बंगला पाहून झुरतो. बरोबर आहे. एवढ्यावरती तो थांबत नाही. तो देवाला सांगतो देवा त्याच्यासारखं मला का नाही. पण ऐका, ही मी मनाचं सांगत नाही, माझ्या तुकोबांचे प्रमाण आहे. साधू संत आणि शास्त्र सांगतंय तू तुझ्या झोपडीच्या दारात उभा राहून शेजार त्याचा बंगला पाहून झुरून झुरून मरून जरी गेला तर तशी बंगला गाडी तुला मिळू शकत नाही. त्याचं एकच उत्तर, तुमचं आमचं असणारं भिन्न प्रारब्ध. विठ्ठल प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढमान, प्रारब्धेची वाढमान, प्रारब्धेची वाढमान, प्रारब्धेची जोडे धन,
आमचे करताना नेहमी खाली पाहावं, पण माणसं वरती पाहतात. शेजारच्याचा बंगला पाहून झुरायचं. एक खरंच वाक्य बोलू का? ऐका ऐका ऐका. माणूस कितीही कपड्याने कळका असला तरी चालन, फक्त तो जळका नसावा. किती जळालं तर शेजारच्याचं प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही, आणि तुमचं प्रारब्ध तुम्हाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. प्रारब्ध भोगावंच लागतं. प्रारब्ध आमच्या हातामध्ये नाही. मग काय आमच्या हातामध्ये आहे? प्रारब्धाची इमारत. ज्या पायावरती उभा आहे त्या पायाचं नाव आहे कर्म. कर्म मात्र 100% आमच्या हातामध्ये. कर्म कर्म चांगलं करायचं का वाईट करायचं कुणाच्या हातामध्ये? बोला बोला बोला. कुणाच्या हातामध्ये? आपल्या हातामध्ये आहे. साधू संत आणि शास्त्राचा विचार आहे, कर्माचं फळ आम्हाला एक दिवस भोगायचं. ही ज्या दिवशी माणसाच्या मनामध्ये निश्चय होईल त्या दिवशी मनुष्य पापापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. पण माणसाला असं वाटतंय माझं कोण काय करेल. ऐका ऐका ऐका. देवानं त्याच्या बापाला सुट्टी दिली नाही याच्यातून. केले कर्म झाले जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले जगी दुःख करण्या नष्ट. देह जे जे करीतो तेव्हा आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि म्हणून आज जर आमच्या जीवनामध्ये दुःख असेल तर ते आमचं पाप आहे, आणि आज जर आमच्या जीवनामध्ये सुख आहे तर ते आमचं पुण्य आहे. पण माणसाची गोष्टच लय अवघड आहे. कर्म करताना मनमानी करायची आणि फळ भोगायची वेळ आली का देवाला आणि संताला शिव्या द्यायच्या. बरोबर आहे ना? देवाने माझंच वाटोळं केलं, देवाने माझंच वाटोळं केलं. देवाने न लगे बहुत आणि करू सारे 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 न लगे बहुता आणि करू सारे न लगे बहुता. हे आणि करू सारे न लगे बहुत आणि करू सारे न लगे बहुत. आपुला संचिता वाचुनिया आपुला संचिता वाचुनिया आपुला संचिता वाचुनिया आपुला संचिता वाचुनिया. आणि गुंतणे न लगे बहुता म्हणून यामानी म्हणून ऐकेल म्हणून यामानी म्हणून ऐकेल म्हणून यामानी म्हणून तुकोबरा सांगतात माणसं कर्म करताना मनमानी करतात आणि दुःख भोगायची वेळ आली का देवाला आणि संताला शिव्या देतात. बरोबर आहे ना? वाईट कर्म जर आपण केलं तर फळ कोणाला भोगायचं हो? बोला बोला. नाही उदाहरण तुम्हाला सांगतो ऐका. एका माणसाला वडापाव आवडत होता. सकाळी सकाळी उठला, शिंगणापूरच्या स्टँडवरती गेला, 2-4 वडापाव खाल्ले आणि 2-3 मुठी मिरच्या खाल्ल्या. मिरच्या मिरच्या 4 वाजता घरी आला आणि त्याचं पोट दुखायला लागलं. गेला देव घरासमोर, देवाला सांगायचं देवा माझंच का पोट दुखतं, देवा माझंच का पोट दुखतं. आता मिरच्या कोणी खाल्ल्यात? बोला बोला बोला. हे ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला पहिल्या पंक्तीला बसा निघून जा. अरे कर्म जर आम्ही करतो तर फळ सुद्धा भोगायची माणसांनी तयारी ठेवावी.
पण ज्या दिवशी माणसाच्या जीवनामध्ये माणसाला कर्म करण्याचं ज्ञान होईल त्या दिवशीपासून माणसाचं जीवन सुखकर झाल्याशिवाय राहत नाही. हे मी का सांगतोय? प्रारब्धाची इमारत कर्माच्या पायावरती उभा आहे आणि म्हणून माणसानं प्रारब्ध जरी बदलता आलं नाही पण चांगलं कर्म करावं जेणेकरून माणसाच्या जीवनामध्ये सुखाची निर्मिती तयार होईल. विठ्ठल निघाला मुद्दा म्हणून सांगतो. शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या प्रारब्धाचं वर्णन केलंय. प्रारब्धाचा पहिला प्रकार उत्तम प्रारब्ध, दुसरा प्रकार मध्यम प्रारब्ध आणि तिसरा प्रकार कनिष्ठ प्रारब्ध. आपण कोणत्या प्रारब्धात आहेत घरी गेल्यावरती विचार करा. कशाला म्हणतात उत्तम प्रारब्ध? ज्या ज्या वेळेस कष्टा वाचून आम्हाला लक्ष्मी प्राप्त होते समजायचे ती आमच्या प्रारब्धाची उत्तमता आहे. कष्ट वाचून लक्ष्मी प्राप्त होते. कष्ट वाचून हो आपल्या अवतीभोवती सुद्धा काही असे माणसे लोक आम्हाला सांगतात महाराज ते आमच्या गावचे आमके धमके धमके हो सकाळी सकाळी उठतात काम तर काही करत नाही कडे कपडे घालतात नगरला जातात आणि येताना 500-500चे 10-20 नोटा घेऊन येतात. काम तर करत नाही पण लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात उत्तम प्रारब्ध. हे नाही पटत ज्ञानोबरांची ओवी ऐका. ज्ञानोबा सांगतात भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे समृद्धी जाता पैसे घर घे. ज्ञानोबा सांगतात एखादं माणसाचं प्रारब्ध एवढं उत्तम असतं त्यानं माती जरी विकली तर सोन्याच्या भावात विकती. आहे का नाही? आहे का नाही? उदाहरण सांगतो ऐका. एका माणसाकडे एवढा पैसा झाला पैसा सोनं त्यांनी बिचाऱ्याने ते सोन्याचे मोहऱ्याचे पोते भरले घरात आणि थप्पी लावली. एवढा श्रीमंत. एके दिवशी त्याची पत्नी झाडून घेत होती. पत्नी कळतं का? पत्नी म्हणजे हे नाही सांगावं लागतं आम्हाला माहिती आहे. झाडून घेत होती. झाडता तिथं एका पोत्याला धक्का लागला. ते पोतं कमरेमध्ये पडलं. अतिशय वेदना झाल्या दुःख झालं. घरी आला संध्याकाळी घरी आला. याला सांगितलं अहो लक्षपूर्वक ऐका काय झालं? अहो म्हणले तुम्ही ते कुठेही पोतं कुठेही सोनं म्हणले त्याचा जाळ करा कुठं तरी. अगं म्हणले काय झालं? अहो म्हणले बघा म्हणले मग अशी झाडून घेत होती झाडता ते पोतं पाठीत पडलं. म्हणले नशीब डोक्यात पडलं नाही. डोक्यात जर पडलं असतं तर तुमची बायको तुम्हाला आज दिसली सुद्धा. तो मनात म्हणला तसं का झालं नाही? मनात म्हणला बरं का. त्याचा जाळ करा म्हणले कुठेतरी. तोही बिचारा बायकोच्या आज्ञाधारक होता. शब्दच मोडीत नव्हता. जय देव जय देव जय माझी बायको तू सांगू ते 100%च ऐकू अशातला. मित्राकडे गेला. मित्राला घडली हकीकत सांगितली. मित्राने सांगितलं काही काळजी नको म्हणले माझ्याकडे आयडिया आहे म्हटले. काय आयडिया आहे? काय नाही म्हणले वाटतं ना तुला तुझे सगळे सोनं नाणं त्याची विल्हेवाट लावायची म्हणले. हो मग असं कर म्हटले. एका राजाच्या राजाच्या तरी दरबारामध्ये जा. राजाचा एखादा अपराध कर. अपराध केला का राजा तुला राजदंड देईन शिक्षा देईल. शिक्षा म्हणून त्या ठिकाणी सोन्याचे मोहऱ्याचे पोते घ्यायचे आणि राजाला नेऊन द्यायचे. अरे हे तर म्हणलं अतिशय सोपं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला स्नान संध्या पूजा पाठ झाली. आंघोळ केला नाश्ता केला. राजाच्या दरबारामध्ये गेला. राजा सिंहासनावरती बसलेला होता. लक्षपूर्वक ऐका. हा राजाच्या समोर जाऊन उभा राहिला. 5 मिनिटं झाली 10 मिनिटं झाली 15व्या मिनिटाला त्यानं पायातला बूट काढला आणि राजाला फेकून मारला. कुणाला? राजा नगरीचा राजा आपल्या शिंगणापुरातला नाही. आता राजाला बूट फेकून मारणं साधा अपराध आहे का हो? बूट फेकून मारला. बूट त्या ठिकाणी मुकुटाला लागला. मुकुट खाली पडला. प्रधानजी मोठ्याने ओरडले धावा पळा या नगरीमध्ये राजाला बूट फेकून मारलेला. संध्याकाळपर्यंत त्याला फाशी झाली पाहिजे. 2 सैनिक धावत निघाले. राजाचा मुकुट खाली पडला. राजाने मुकुटाकडे पाहिलं आणि त्याला एक साक्षात्कार चमत्कार दिसला. काय आश्चर्य पाहिलं त्यानं. जसा मुकुट खाली पडला मुकुटातून छोटंसं सापाचं पिलू निघलं आणि सळसळ करीत ते फरशीवरती पळायला लागलं. राजा ओरडला अरे सोडा म्हणले त्याला. नाही महाराज तुम्हाला बूट फेकून मारलाय त्याला शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे. नाही म्हणले त्याला सोडून द्या. का सोडा? अरे म्हणले त्या भल्या माणसामुळे मला जीवदान भेटलंय. असं कसं काय महाराज? ऐका म्हटले. त्यानं जर बूट फेकून मारला नसता तर त्या मुकुटामध्ये सापाचं पिलू होतं म्हणले. ते मुकुट पडला नसता आणि ते सापाचं पिलू मला चावलं असतं. कदाचित तुमचा राजा तुम्हाला उद्या सुद्धा दिसला सुद्धा नसता. या भल्या माणसामुळे मला जीवदान भेटलं प्रधानजी. त्याला शिक्षा नाही करायची. मग 5 पोते सोन्याचे मोहरा भरान याच्या घरी जाऊ द्या. उत्तम प्रारब्ध. ते घरी जायच्या आधीच पोते हजर झालेले होते. गेलं संध्याकाळी घरी. बिचारी बायको रागाने लालबुंद झाली होती. बांगड्या पाठीमागं होत्या. पदर कमरेला गेला होता. याला अंदाज आला घरचं वातावरण बिघडलेलं आणि एवढं ज्याला कळतं त्यांनीच लग्न करावं.
अंदाज आला गेला. अगं म्हणले काही नाही, व्यवस्थित झालं, सगळं झालं, सेवा करायला गेलो, गणपतीने झाला मारुती. म्हणले बाकी मला माहिती नाही, एवढे दिवस तुला सुट्टी देते, पण हे 5 पोते आणि आधीचे 10 पोते, या 15 पोत्याची उद्याच्या उद्या विल्हेवाट लावली नाही तर घरी भाकरी खायला सुद्धा यायचं नाही. याला तर दासराच बसला. गेला मित्राकडे, मित्रा काय, अरे म्हणले सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, पण शेवट असं झालं. मित्र सांगितलं आता काळजी करू नको. काय, आता जो तुला मी मंत्र देणार आहे, आता जो सल्ला देणार आहे, 100% तुझं काम झालंच पाहिजे. काय मित्रा, काय सल्ला? म्हणले आता काळजी करायचं नाही, याचा त्याचा अपराध करायचा नाही, याचा त्याचा याचा गुन्हा करायचा नाही. मग डायरेक्ट अपराधच करायचा ठरला तर राजाच्या राणीचा अपराध करायचा. हो, माणसाच्या जीवनामध्ये माणसाची सगळ्यात जवळची आणि प्रिय व्यक्ती जर कोण असेल तर ती माणसाची, आलं इथपर्यंत मला माहिती, हा, बायको. अपराध राणीचा करायचा ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी हा उठला, पूजापाठ झाली, स्नान संध्या झाली, नाश्ता वगैरे केला. राणी सरकारनं स्नान केलं होतं. दुसऱ्या मजल्यावरती गच्चीवरती केस वाळवत असताना लक्षपूर्वक ऐका, हा धावत धावत गेला तर राणीचा हात पकडला आणि राणीला ओढत ओढत त्या ठिकाणी आणायला लागला. राणी ओढत होती, धावा पळा, कोणतरी माथी फिरवा आलाय, हात पकडलाय, मला ओढतोय. ओढत ओढत राणीला त्या ठिकाणी खाली आणलं, चौकामध्ये उभा केल्याबरोबर आश्चर्य असं झालं का चौकामध्ये राणीला आणलं आणि दुसऱ्याच मिनिटाला राणीचा महाल पत्त्यासारखा धडधड खाली कोसळला. महाराज, मोठा आवाज झाला, सगळे पळायला लागले, धावा पळा, काय झालं? अहो राणीचा महाल कोसळला, राणीचा महाल कोसळला. होता नव्हता करता महाराज गावामध्ये बातमी पसरली आणि सगळे धावत धावत त्या राणीच्या महालाकडे निघाले. का बरं? आता श्रीमंताची बायको, राजाची राणी, आता राजाची राणी, तिला जर काही दुःख झालं, त्रास झालं तर सर्वसामान्य माणसं पळतील, यात नवलने महाराज. सगळे माणसं पळायला लागले. का पळायला लागले? ते श्रीमंताचं लेकरू होतं. आपल्याकडे जुनी म्हणे पहा, काय, गरीबाची मेली बायकू कुणाला यायना ऐकू, बर का. आणि श्रीमंताची मेली शेळी आखी गरजली आळी. हा, गरीबाची बायकू जरी मेली तर कुणाला काही घेणं देणं नाही, पण श्रीमंताची शेळी जरी मेली तर अख्ख्या गावाला सुतक हे. लोकांची चर्चा चालते. काय सांगू महाराज, हरणासारखी दिसायची, कोण? फक्त श्रीमंताची म्हणून. 10-10 लिटर दूध देते, कोण? काही गप्पा मारायच्या. सगळे धावत धावत निघाले. होता नव्हता करता राजाच्या कानावरती बातमी केली. राजाही धावत धावत निघाला, गर्दी बाजूला केली. काय झालं, काय झालं, काय झालं? होता नव्हता करता राणी सरकारजवळ येऊन पोहोचला. राणी साहेब, लागलं का? म्हणले नाही. खरचरलं का? नाही. हाताला नाही, पायाला नाही, डोक्याला नाही. नाही, कस काय, कस काय तुम्हाला काही झालं नाही? राणीने याच्याकडे हात केला. हा उभाच होता, सुंदर ते ध्यान. राजाने याला व्यवस्थित न्याहाळून पाहिलं. लक्षपूर्वक ऐका, राजाजीने न्याहाळून पाहिल्याबरोबर राजाने त्याला साष्टांग दंडवतच घातला. म्हणले, भले माणसा, किती किती उपकार करशील. त्या दिवशी पाहिलं माझ्या टायमाला तर तसं, आणि आज पाहिलं तर म्हणले, प्रधानजी काय, आता हाताने खेळूच नका, मग डायरेक्ट हत्तीच्या पाठीवरती सोन्याचे मोहऱ्याचे पोते टाका आणि याच्या घरी जाऊ द्या. दृष्टांत आमचा संपला. हे का सांगितलं? का सांगितलं? गोळ्या संपल्या म्हणून का सांगितलं? उत्तम प्रारब्ध. तुमचं प्रारब्ध जर उत्तम असेल तर लक्ष्मी कष्टा वाचून तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. हे उत्तम प्रारब्धाच्या गोष्टी लय अवघड आहेत महाराज, लय अवघड आहेत. म्हणजे तुमच्यात सुद्धा उत्तम प्रारब्धावलेत आणि आपल्या सुद्धा काय कमीत का आमच्या सुद्धा नाही. नाही महाराज, हरिपाठात किती अभंग हे सुद्धा माहिती नाही, पण डायरी मोकळी नाही. ही वस्तुस्थिती. उत्तम प्रारब्ध. प्रारब्धाचा दुसरा प्रकार मध्यम प्रारब्ध. कशाला म्हणतात मध्यम प्रारब्ध? थांब भाऊ, 12 वाजलेत, मला कळतंय, पण 15 मिनिटं आहे अजून. मध्यम प्रारब्ध, कष्ट अधिक लक्ष्मी. तुम्ही आम्ही सर्वजण आता मध्यम प्रारब्धले आहोत पहा, बरोबर आहे. सकाळी उठायचं, दिवसभर काभर कष्ट करायचे आणि संध्याकाळी 1000-2000 रुपये कमवून घरी घेऊन जायचे. कष्ट अधिक लक्ष्मी. एखादा गवंडी मनुष्य असतो, सकाळी सकाळी उठतो, हातामध्ये थापी धरतो, दिवसभर काम करतो, 1000-2000 रुपये कमवून घेऊन जातो. कष्ट अधिक लक्ष्मी. आमसारखे महाराज कीर्तनकार 2-2 तास येतात, कष्टाने 2-2 तास कीर्तन करतात आणि जाताना 15-20 हजार रुपये घेऊन जातात. म्हणजे कष्ट अधिक, कष्ट अधिक, कष्ट अधिक. तुम्ही हसले म्हणजे काहीतरी गोंधळ वाटायला लागला पहा. हा, हे तुमची चूक नाही. लोक सहज आम्हाला म्हणतात, सहज म्हणतात, बाबा तुमचं बरं आहे बो, पाऊस नको, पाणी नको,
लई माझ्या नाही 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 ऐका गड्या, एक मनापासून एक वाक्य सांगतो नारदाच्या गादीहून. हे फक्त एकमेकाचं पाहतानी सुखाचं वाटतंय. हा, जर तुम्ही जर जवळ आलात तर प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख हे आहेच. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. पाहतानी सुखाचं एकमेकाचं पाहतानी. आता तुम्हाला गाडी दिसते, घोडी दिसते, कपडे दिसतात, बरोबर आहे ना. आता तुम्हाला काय माहिती, महेश महाराज बिगर भाकरीचा आलाय का कुठून आलाय आणि कुठे जायचे, वस्तुस्थिती आहे. माणसं फक्त गाडी पाहतात पण त्याच्या मागचं दुःख पाहत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. माझे एक मित्र आहेत घाटकोपरला, किरण दादा लांडगे म्हणून, नगरसेवक निवडून आले. निवडून आले, त्यांचा मोठा सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. योगागण माझं त्या घाटकोपरला असलपाला कीर्तन होतं. त्यांना कळालं, ते मला म्हटले, महाराज तुम्ही 8 ते 10 कीर्तन येणारच आहेत, तर 7 वाजता माझा सत्कार समारंभ आहे, 5 मिनिटं उपस्थित राहून पुढे जा. म्हटलं ठीक आहे. प्रेमाचे संबंध होते म्हणून गेलो. तिथं मोठाच्या मोठा असा मंडप दिला होता, मोठं स्टेज दिलं होतं, 2 खुर्च्या मांडलेल्या होत्या, 1000-2000 कार्यकर्ते होते. एका खुर्चीवरती साहेब बसले, एका खुर्चीवरती मी बसलो. सत्काराचा कार्यक्रम सुरू झाला. एक जण यायचा, गळ्यामध्ये हार घालायचा, अभिनंदन, निघून जायचा. आता हार सुद्धा साधा नाही, मिनिस्टर हार पाहिलं का तुम्ही, एवढ्या जाडीचा. तो हार जर गळ्यात घातला का 2-3 मनकी ढिली झाली पाहिजे. एवढ्या जाडीचा हार घालायचे, अभिनंदन, निघून जायचे. आता माझा स्वभाव पहिल्यापासून थोडासा विनोदी असल्यामुळे मी म्हणलं, साहेब तुमचं तर आमच्यापेक्षा लईच भारी हो. ते म्हणले, कसं काय महाराज? अहो म्हणलं, म्हणत तरी अख्ख्या कीर्तनात एकच हार आहे, एकच हार आहे. तुम्हाला पाहणं म्हणलं, हारापाठीमाग हार, हारापाठीमाग तुमची लईच मजा आहे. ते म्हणले, महाराज कसले हार आणि कसली मजा. म्हणलं आता काय झालं? ते म्हणले, खरं सांगू का? म्हणलं मला तरी खरं सांगा. म्हणले खरं सांगू? म्हणलं सांगा. तुम्हाला खरं सांगतो म्हणले, महाराज कार्यकर्त्यांनी नेत्यांनी 500 हाराचे पैसे नेलेत आणि 200 हार गाळ्यात पडलेत. अजून 300 हार पुढे, त्याचं गणित मला लागाना. दृष्टांत आमचा संपला. हे मी का सांगतोय? हे फक्त एकमेकाचं पाहतानी सुखाचं वाटतंय, पण जर तुम्ही तळाशी गेलात तर प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये दुःख हे 100% आहे. विठाला प्रारब्धाचा पहिला प्रकार आहे उत्तम प्रारब्ध, प्रारब्धाचा दुसरा प्रकार आहे मध्यम प्रारब्ध, प्रारब्धाचा तिसरा प्रकार आहे कनिष्ठ प्रारब्ध. कशाला म्हणतात कनिष्ठ प्रारब्ध? एखादी गोष्ट भगवंताने जर तुमच्या नशिबामध्ये लिहिलीच नसेल गाड्या, तुम्ही किती अट्टहास करा आणि किती प्रयत्न करा, ती गोष्टीचा उपभोग तुम्हाला भेटू शकत नाही. आणि हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. जर प्रयत्न जर फक्त माणसाला सुख देत असले तर जगामध्ये कोण प्रयत्न करत नाही महाराज? नाही 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 नाही, प्रत्येक मनुष्य प्रयत्न करतो. पण एक वाक्य महत्वाचं आहे का, ज्या दिवशी तुमच्या प्रयत्नाला तुमच्या प्रारब्धाची जोड भेटते त्या दिवशी तुम्हाला त्या गोष्टीचा उपभोग भेटतो, अन्यथा भेटत नाही. आणि म्हणून तुमचं जर प्रारब्ध जर कनिष्ठ असेल ना गड्या, तुम्ही तुमच्या झोपडीच्या दारात उभा राहून शेजारच्याचा बंगला पाहून झुरून झुरून मरून जरी गेले तशी बंगला गाडी तुम्हाला मिळू शकत नाही. मग काय केलं पाहिजे? तुकोबर सांगतात, एकच करा, संसार करावा बस, ओके. आणि परमार्थ करावा वरती पाहून याचा अर्थ असा, ज्ञानोबऱ्या तुकोबरांनी काय करून भगवंताची प्राप्ती करून घेतली त्यांच्या विचाराचं चिंतन करा. काय केलं ज्ञानोबरायांनी? काय केलं माझ्या तुकोबरायांनी? त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी फक्त भगवंताची एकनिष्ठ भावानं भक्ती केली आणि भगवंताचं नामस्मरण केलं. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर.
जीवनावरती पाहिलं काय केलं तुकोबरायांनी. एक, भगवंताचं नामस्मरण, आणि दोन, एक निष्ठ भावानं भगवंताची चरण सेवा. तू म्हणता ना महाराज, एक निष्ठ भगवंताची चरण सेवा केली तर आमच्या जीवनामध्ये फल काय? त्याचं एकच फल आहे, भगवान परमात्मा प्रत्येक आमच्या अडचणीमध्ये, संकटामध्ये आमच्या पाठीमागं उभं राहिल्याशिवाय राहत नाही. फक्त विश्वास पाहिजे बरं का, विश्वास पाहिजे. गीतासार नावाचं एक तत्व आहे बा. गीतासार सांगतंय भगवान परमात्मा जे काही आमच्या जीवनामध्ये करतोय ते आमच्या चांगल्या करताच करतोय. जो हुआ वो अच्छा हुआ, जो हो रहा है वो भी अच्छा हो रहा है, और जो होगा वो भी अच्छा होगा. या तीन जरी वाक्याचं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अनुभव घ्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या ध्यानामधील भगवान परमात्मा जे काही आमच्या जीवनामध्ये करतोय ते आमच्या चांगल्या करताच करतोय. उदाहरण सांगतो ऐका. एक प्रधानजी होते, अतिशय भगवंताची एकनिष्ठ भक्ती करणारे. आपल्या राजाकडे गेले. महाराजांनी विचारलं, प्रधानजी तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत अखंड नामस्मरण करता, जप करता, असं काय तुमच्या भगवंतामध्ये, काय देतो भगवान परमात्मा तुम्हाला? प्रधानजीने सांगितलं, महाराज तो भगवान परमात्मा काय देतो आणि काय नाही देत ते मला माहिती नाही, पण मला एक माहिती आहे, तो भगवान परमात्मा जे काही करतो ते चांगल्या करताच करतो. राजाने सांगितलं, हे वाक्य मला आधी सिद्ध करून दाखव, मगच याच्यावरती मी विश्वास ठेवेल. एके दिवशी राजा आणि प्रधानजी शिकारी करता निघाले. शिकारी करता गेले. जंगलामध्ये गेलेले असताना राजाने धनुष्यबाण घेतला. त्या धनुष्याची दोरी प्रत्यंच्या म्हणतात त्याला, ती प्रत्यंच्या लावली, त्याला बाण लावला आणि बाण लावून सोडत असताना ती दोरी सटकली आणि राजाचा अंगठा कापला. अंगठा कापल्याबरोबर राजाने मोठ्याने ओरडले, प्रधानजी अहो म्हणले अंगठा कापला. प्रधानजी सांगतात, महाराज जे होतंय ते चांगल्या करतात. राजाला राग आला. प्रधानजी अहो याच्यावरती उपचार करायचा, याच्यावरती औषध फवारणी करायचं, तर तुम्ही मला सल्ला देताय. राग आला राजाला. राजानं 2 सैनिक बोलून घेतले, प्रधानजीला कारागृहामध्ये बंद करून ठेवलं. 4-6 महिने गेले. पुन्हा राजा या मनामध्ये विचार आला, आता शिकारी करता जाऊ. प्रधानजी कारागृहामध्ये होते म्हणून 2 सैनिक घेतले आणि राजा पुन्हा शिकारी करता निघाला. शिकारी करता पोहोचला. लक्षपूर्वक ऐका. पण योगायोग असा, शेजारच्या नगरीचा राजा होता, त्याला मुलगा होत होता म्हणून त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. मुलगा जर झाला तर तुला नरबळी देईल असं त्याने भगवंताबरोबर संकल्प सोडलेला होता. मुलगा झाला म्हणून नरबळी देण्याकरता त्याने 2 सैनिक जंगलामध्ये पाठवले. जो कोणी पहिल्या नंबरला दिसल त्याला उचलून घेऊन या. योगायोगानं हा राजा जंगलामध्ये पोहोचला होता. त्या सैनिकांनी यायला आणि राजाने जंगलात जायला एकच वेळ झाला आणि त्या सैनिकांनी राजाला उचललं आणि त्या राजासमोर नेऊन उभा केलं. केल्याबरोबर हात जोडले. कोण आहात तुम्ही? अहो म्हणले, शेजारच्या नगरीचा राजा. अरे म्हणले, तू राजा असशील नाही तर प्रधान असशील, मला घेणं नाही. माझा संकल्प असा होता का जो कोणी पहिल्यांदा मला भेटल त्याचा मी नरबळी देणार. आता तू मरणाकरता तयार हो. राजाला आंघोळ पांघोळ घातली. ब्राह्मण होते पुरोहित. त्या पुरोहिताला सांगितलं, जा त्यांचा तिलक करा. त्यांना तिलक करत असताना त्या ब्राह्मणाने बघितलं का राजाच्या अंगठ्याला जखम आहे. त्याने सांगितलं, ओ महाराज काय थोडीशी शंका आहे. काय शंका? अहो म्हणले, या राजाच्या अंगठ्याला जखम असल्यामुळं ह्याचा नरबळी देता येणार नाही, आपल्याला दुसऱ्या नरबळीची व्यवस्था करावी लागेल. राजाने सांगितलं, ठीक आहे राजा, काय तुझा नरबळी चालणार नाही. म्हणले, जा तू. आता जा तू म्हणल्याबरोबर राजा काय चप्पल पाहत बसला असेल का हो? त्याला असं वाटलं, आता जर लवकर गेलो नाही, पुन्हा जर याचं काही मत परिवर्तन झालं तर परत माझा नंबर लागायचा. दुसऱ्या टांगीमध्ये त्या ठिकाणी राजा आपल्या नगरीमध्ये जाऊन गेला. गेल्याबरोबर राजाच्या मनात एक विचार आला, प्रधानजी 6 महिन्यापूर्वी मला म्हटले होते का भगवान परमात्मा जे काही करतो ते आपल्या चांगल्या करता करतो. अंगठा कापला, पण हे कापत असताना सुद्धा माझं चांगलं व्हावं हीच भगवंताची इच्छा होती. राजाला आनंद झाला. त्या राजाने सांगितलं सैनिकांना, जा त्या राजाला प्रधानजीला सोडून आणा. सोडून आणलं. हात जोडले. प्रधानजी काय? अहो म्हणले, मला तुमचं वाक्य पटलं. म्हटले, काय वाक्य पटलं? भगवान परमात्मा जे काही आमच्या जीवनामध्ये करतोय ते आपल्या चांगल्या करताच करतोय. प्रधानजी मनात म्हणले, बरं झालं 6 महिन्यात तरी पटलं. अहो म्हणले, 6 महिन्यात पटलं तो भाग सोडा, पण अर्धच पटलं. म्हणले, का बरं? प्रधानजी ऐका, चांगलं होतं ते गोष्ट मला पटली, पण अर्धी कशी पटली? चांगलं झालं ते माझं झालं. म्हटले, तुमचं काय चांगलं झालं? विनाकारण तुम्हाला 6 महिने जेलमध्ये राहावं लागलं ना. तुमचं काय चांगलं झालं?
प्रधानजी हसायला लागले. प्रधानजी सांगतात, राजे महाराज काय अहो चांगलं तर तुमच्यापेक्षा जास्त माझं झालं म्हटले. असं कसं काय म्हणता तुम्ही? ऐका ना, तुम्हाला माहिती आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही शिकारी करता बाहेर जाता तुमच्या सावलीसारखा मी तुमच्या सोबत असतो. म्हणले हो. ज्यावेळेस तुम्ही शिकारीला गेले असते त्यावेळेस मी तुमच्या सोबत असतो. म्हणले हो. ज्यावेळेस तुम्हाला पकडलं असतं त्यावेळेस मलाही पकडलं असतं. म्हणजे हो. ज्यावेळेस तू मला आंघोळ घातली असती त्यावेळेस मलाही आंघोळ घातली असती. म्हणले हो. आणि ज्यावेळेस तुमच्या अंगठ्याला जखम आहे म्हणून तू मला बाजूला केलं असतं तर 100% माझा नंबर लागला असता. म्हणले हो. म्हणले म्हणूनच म्हटलं तुमच्यापेक्षा जास्त चांगलं माझं झालं. हे मी का सांगतोय? भगवान परमात्माने भगवान परमात्म्यावरती ठेवलेला विश्वास हा माणसाच्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. फक्त भगवान परमात्मा कोणत्या तरी रूपाने मदत करतोय ही गोष्ट कधीतरी मनाच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये खुणगार बांधून ठेवा. गोड पदे पहा. प्रेम प्रभु का बरस रहा है, पीले अमृत प्यासे, साथो तीरथ तेरे अंदर, बाहर किसे तलासे. कन कन में हरे, क्षण क्षण में हरे, मुस्कानों में असुवन में हरे. मन की आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, नारायण मिल जाएगा. नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है. जो बोएगा वो काटेगा, ये जब जग कर्मों की खेती है. यदि कर्म तेरे पावन है सभी, डूबेगी नहीं तेरी नाव कभी. तेरी बाह पकड़ने को वो भेष बदल कर आएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, नारायण मिल जाएगा. तो येतो भगवान परमात्मा. फक्त आर्त भावनेने त्याला हाक मारायची गरज आहे. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जा. हो शाम जा, तीन बाण के धारे, तीन बाण चलावो ना. मुश्किल में है दास तेरा, वजन दिया बुना. हरे के सहारे मेरे, हरे के सहारे, हरे के सहारे मेरे, हार हरावो ना. तीन बाणों के धारे, तीन बाण चलावो ना. तीन बाणों के धारे, तीन बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा, तू जल्दी आओ ना. अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. आणि म्हणून ज्ञानोबराय तुकोबांनी परमार्थ करत असताना वरती पाहून परमार्थ केला. याचा अर्थ असा, ज्ञानोबराय तुकोबांनी केलेलं नामस्मरण आणि त्यांच्या जीवनामध्ये भगवंताच्या प्रती केलेली एकनिष्ठ भक्ती याला म्हणतात परमार्थातलं वरती पाहणं. या दोन जरी सूत्राचं आपल्या जीवनामध्ये आपण अनुकरण केलं तर तुकोबराय सांगतात माणसाचा प्रपंचही समाधानी आणि परमार्थामध्येही भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायांनी आपल्या जीवनाची तुलना ज्यावेळेस इतर साधू संतांच्या जीवनाशी केली, तुकोबरायांची एक गोष्ट ध्यानामध्ये आलं का साधू संत आणि त्यांच्या जीवनामध्ये झालेला परमार्थ तोच परमार्थ मी सुद्धा करतोय, पण मला अजून तशी अवस्था प्राप्त झाली नाही. काही ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे का. नाठवून देह पायाच्या चिंतने, अवसान ते क्षण नाही मध्ये. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
कशा येईल माझी अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे नाठवणी देह पायाच्या चिंतने अवसान ते क्षण नाही मध्ये. जगद्गुरु तुकोबांचा छोटासा संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. बरोबर 7 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. त्याजवळ जीवन जगत असताना देव कसा आहे तुम्ही पाहिला नाही मीही पाहिला नाही, पण साधू संत आणि शास्त्र सांगतं या भूतलावरती चालते फिरते दैवत कोणते असते ना गड्या, ते दैवत आहे तुमचे आमचे आई वडील. मातृदेव भव पितृदेव भव. आई वडिलांची सेवा करा. एक वाक्य बोलू. ज्यांच्या जीवनामध्ये आई वडील जिवंत आहेत ना त्यांना आई वडिलांचं महत्त्व कळत नाही. वाक्य पुन्हा ऐका. ज्यांच्या जीवनामध्ये आई वडील जिवंत आहेत त्यांना आई वडिलांचं महत्त्व कळत नाही, पण ज्यानं आपल्या जीवनामधून आई वडील गमावले पावला पावला त्यांची उणीव भासल्याशिवाय राहत नाही. आई ती आई दादा आणि बाप तो बाप आहे. आत्तापर्यंत सगळ्या साधू संतांनं ग्रंथकारानं लेखकानं फक्त आईच्याच प्रेमाचे गोडवे गायलेत. बरोबर आहे. तुकोबा सांगतात आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. स्वामी विवेकानंद सांगतात स्वामी तिन्ही जगाचं आई विना भिकारी. आई प्रेम करते आई प्रेम करते आई प्रेम करते. मग जीवनामध्ये काही बापाचं कर्तृत्वच नाही असाही त्याचा अर्थ होत नाही. एक वाक्य बोलू. आज एका वडिलांचा श्राद्ध आपण या ठिकाणी संपन्न करतोय. वडिलांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपलं संपूर्ण आयुष्य दुःखामध्ये खर्च करून जो कुटुंबावरती सुखाची सावली धरतो ना दादा, तो त्या कुटुंबातला बाप असतो. कुटुंबातला बाप असतो. वडील कधीच प्रेम व्यक्त करत नाही, पण त्यांचं प्रेम नाही असाही त्याचा अर्थ होत नाही. बरोबर आहे ना. या कुटुंबामध्ये 2 मुलं आहेत 3 मुली आहेत, पण मला असं वाटतंय बापानं मुलीवरती किती प्रेम करावं ते फक्त एखादी मुलगी सांगू शकते. पहा बरोबर आहे. मुलाचं आणि वडिलांचंही प्रेमच आहे आणि मुलीचं आणि बापाचं सुद्धा प्रेमच आहे, पण दोघांच्या प्रेमामध्ये फार भिन्नता आहे. काय भिन्नता आहे? असं सांगतात रक्ता मांसापासून निर्मिती आहे मुलाची आणि बापाच्या काळजापासून निर्मिती आहे मुलीची. ते फार प्रेम अनन्यसाधारण प्रेम आहे. पा जेवढं प्रेम वडील मुली करता देतात तेवढंच प्रेम ती मुलगी सुद्धा मुलाकरता वडिलांकरता देते. नक्कीच देते. असं सांगतात मुलाच्या 2 टायमाच्या पोटाची व्यवस्था करते ना ती त्या कुटुंबातली आई असते आणि मुलाच्या आयुष्यभराच्या शिदुरीची व्यवस्था करतो ना तो त्या कुटुंबातला बाप असतो. बाप असतो. आणि म्हणून तुकोबा सुद्धा सांगतात बाप कर जोडी लेकरांची ओढी किंवा गोडपद आहे. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला होटावरी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात त्याचा जन्म कष्टाचा पण सदा मी सुखात. त्यानं बघितलं सपना पाला उसाचा काढताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना.
माझ्या डोळ्यातल आसवा कुणी मायेन पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. आणि म्हणून विनंती राहील गड्या, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ना, आई वडिलांची सेवा करा. शेवटचा 1 मिनिटाचा संदेश, हिंदू धर्म संस्कार संस्कृती जतन करा. प्रेमाची 4 माणसं जोडत चला. पाहिले सगळ्यांनी घटना. अरे आज आमची भेट झाली तर उद्या भेट होईलच, खात्रीने सांगता येत नाही. का द्वेष करता, का मत्सर करता, का एकमेकाची निंदा करता गड्या? जर एकमेकाची निंदा द्वेष मत्सर आम्हाला माणसापासून लांब नेत असेल ना गड्या, तर ती निंदा आणि द्वेष मत्सर माणसाने टाकलाच पाहिजे. माणसाची संगती चांगली पाहिजे. मित्र असावा माणसाच्या जीवनामध्ये, पण हाताला देव घेऊन हाताला धरून तिकडे नेणारा नको. बरोबर आहे ना? संगती आतापर्यंत दिल्लीतले गल्लीत आले, विद्वानाचे मूर्ख झाले, फक्त आणि फक्त त्याला एकच कारण, 100% चुकीची संगती. माणसानं माणसाच्या जीवनामध्ये जर चांगली संगती केली तर माणसाचं जीवन ऊर्ध्वगतीला गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून गोड त्या ठिकाणी सांगतात, पहा, ऐका. दुःख अडवायला उंबरा सारखा